Zee 24 तास एक पाऊल पुढे. आणि ही उद्धव ठाकरेची सभा नाही, ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा आहे. बाळासाहेबांची सभा आहे. त्यांनी जे काय संपूर्ण आयुष्यभर रक्त आटवून वण फिरून जो महाराष्ट्रातला आणि हिंदूंमधला स्वाभिमान जागा केलाय, त्या स्वाभिमानी मर्द मावळ्यांची सभा आहे. ही नुसती गर्दी नाहीये. दुष्काळाचा विषय आहेच. आज मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, जेमतेम फेब्रुवारी सुरू होताना काय हालत आहे तुमची तुम्हाला माहिती आहे. बरं, मला एक तुम्ही सांगा की असा नेमका कोणता विषय आहे, अगदी जरी आपल्यामध्ये चोरून काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले आले असतील त्यांना सुद्धा मी विचारतोय की गेल्या 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षामध्ये राज्यातल्या सरकारने आणि देशातल्या सरकारने असं तुम्हाला काय दिलंय की ज्याच्यावरती तुम्ही सांगाल की आम्ही समाधानी आहोत? आहे दिलंय समाधान? आज जे आपल्या अर्जुनराव बोलला, ही मागणी काय नवीन आहे? येताना मी जे काय वृत्तपत्रामध्ये वाचलं की यंदा पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिलेली आहे. किती काळ तुम्ही स्थगिती देणार? बरं, पंचायत अशी झालेली आहे की खास करून मोसंबीच्या ज्यांच्या बागा आहेत, तुम्ही मला सांगा, मोसंबीचं झाड हे कितव्या वर्षानंतर फळ द्यायला लागतं? 4, 5, 6, 7, साधारण 5 वर्षानंतर द्यायला लागतं ना. मग आता ज्यांनी कर्ज घेऊन गेले 5 वर्ष मोसंबीची झाडं आपल्या अपत्याप्रमाणे जपलेली आहेत, ही झाडं आज करपून गेलेली आहेत. गेलेत ना. एकदा का मोसंबीचं झाड फळ द्यायला लागल्यानंतर पुढची 30 ते 40 वर्ष ते झाड फळ देतं. मग मेहनत करून 5-6 वर्ष जोपासलेलं हे झाड आज जर का सुकलं असेल तर पुढची 30 वर्षाची त्याची जी काय धुळदाण झालेली आहे ती काय कर्ज स्थगिती देऊन तुम्ही काय करणार? आणि मग जे आमच्या अर्जुनाला कळतं ते सत्तेमध्ये बसलेल्या गदड्यांना कळत नाही. आम्हाला तुमची मेहरबानी नको आहे. हा मराठवाडा जो आहे तो भीक मागणारा नाहीये. आम्हाला हक्काचं पाहिजे. तुमच्या खिशातलं नको, एक आमच्या खिशात हात घालून तुम्ही जे घेतलेलं आहे ना ते आम्हाला आमचं परत पाहिजे. आम्हाला कर्जाला स्थगिती नकोय. आम्हाला कर्ज माफ म्हणजे माफ पाहिजे. आणि जर का ते तुम्ही केलं नाहीत तर मग आम्हाला हे कर्ज एक सुद्धा पैसा आम्ही देणार नाही. जोपर्यंत आमचं पीक डवरत नाही, तुम्ही पाण्याची सोय करत नाही, तोपर्यंत कर्जाचा एकही पैसा आम्ही तुम्हाला देणार नाही. जा काय करता ते करा. त्याच्यानंतर विजेचा सुद्धा प्रश्न आहे. एक तर सगळ्यांना वीज मिळते का रे? या सत्ताधारीने आपल्याला सांगितलं होतं की 2012 साली आम्ही भारनियमन मुक्त महाराष्ट्र करू केलाय. भारनियमन मुक्त तर झालेला नाहीच. उलटे यांचे डबोले घेऊन सत्ताधाऱ्यांचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचं ओझं घेऊन हा महाराष्ट्र पिचून गेलेला आहे. वीज बिल सुद्धा आम्हाला माफ करून पाहिजे. वीज बिल सुद्धा आम्हाला भरता येणार नाही. बरं, याच्यामध्ये अशक्य काही नाहीये. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल 2004 साली जेव्हा आपण निवडणुका लढवत होतो तेव्हा आपल्या शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरमध्ये घोषणा केली होती की आमचं जर का सरकार आलं तर 1-2 महिन्यासाठी नाही, आम्ही शेतकऱ्यांना वीज माफ करू. हे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला वचन दिलं होतं, आश्वासन दिलं होतं. आश्वासन नाही, वचन दिलं होतं. पण आपले हसतमुख होते सुशील मिया शिंदे. त्यांचं नवीन नाव आहे, कारण त्यांना आपल्या देशामध्ये भगवे, सगळे भगवे म्हणजे तुम्ही टोप्या घातलेल्या माता भगिनी आणि ज्यांच्या हातामध्ये भगवे झेंडे आहेत तो भगवा आतंकवादी दिसतोय. आणि जो अतिरेकी पाकिस्तानमध्ये बसलाय हाफिज, त्याला ते जी हुजूर हाफिज साहेब म्हणतायत. तेव्हा सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांनी जाहीर केले ना की त्यांचं सरकार आल्यानंतर वीज बिल माफ करू. कदाचित सरकार येईल, मग आपलं काय होणार? म्हणून त्यांनी काय केलं, बरोबर निवडणुकीच्या वेळेला 3 ते 4 महिने तुम्हाला सगळ्यांना शून्य रकमेची बिलं पाठवली होती ना. मग तेव्हा तुम्ही मतांसाठी यांना फसवण्यासाठी वीज बिल माफ जर केलं असेल
तर आता माझा शेतकरी उन्हातानामध्ये तडफडतोय, पाण्या वाचून तळमळतोय, त्याच्यासाठी तुम्हाला वीज बिल माफ नाही करता येणार? वीज बिल सुद्धा आम्हाला माफ करून पाहिजे, शाळेतल्या विद्यार्थ्यांची फी सुद्धा आम्हाला माफ करून पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर जे चित्र या मराठवाड्यामध्ये आहे, मगाशी मी संभाजीनगर पासून इथपर्यंत हेलिकॉप्टरने आलो, जणू काही वाळवंटावरनं मी उडतोय असं संपूर्ण खालचं चित्र आहे. जसं ते पलीकडे कुठेतरी सहारा वाळवंट आहे, तसं हे माझ्या महाराष्ट्राचं बेसहारा वाळवंट झालेलं आहे. कोणीच सहारा नाही यायला, बेसहारा. आणि या वाळवंटावरनं उडताना मला खाली जे दिसत होतं, गाई गुरं सगळे हाडांचे सापळे फिरतात की काय असं सगळं दिसत होतं. बरं, हे सगळं चित्र इकडे असताना सत्ताधारी काय करतात? शरद पवार काय, पृथ्वीराज चव्हाण काय, आर पाटील काय, अजित पवार काय काय करतात? सगळे दादा आहेत, आबा आहेत, बाबा आहेत. पृथ्वीराजना बाबा म्हणतात, आर पाटलांना आबा म्हणतात, कोणाला दादा म्हणतात. पण दादा, आबा, बाबा या शब्दाला लायकी असणारी माणसं आहेत का हे मी तुम्हाला विचारतो. आहे लायकी? अरे कोणाकडे दादा म्हणून जायचं? संकटामध्ये सापडल्यानंतर जो मला दादासारखा पाठी उभा राहतो, बाबा म्हटल्यानंतर बाबासारखा माझ्या पाठी उभा राहतो, आणि आबा म्हटल्यानंतर एका आपुलकीने तो जवळ घेतो, अशी माणसं आहेत. ह्यांची घालमेल चाललेली आहे सगळी, ती महाराष्ट्र लुटण्यासाठी चाललेली आहे. हे जरा बसून घ्या रे सगळ्यांनी, आहे तिकडेच बसा. बरं, भांडत्यात एवढ्यासाठी की माझा पक्ष नंबर 1 कसं होईल. धमक्या एवढ्यासाठी देत आहेत की माझ्या वाट्याला जास्त कसं मिळेल म्हणून धमक्या दिल्या जात आहेत. असं एक सुद्धा राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा मंत्री नाही की जर तुम्ही मराठवाड्याला जास्तीत जास्त निधी दिला नाही तर आम्ही राजीनामा देऊ, असं एक सुद्धा बोलणारा मर्दाचा बच्चा त्या मंत्रिमंडळामध्ये बसलेला नाहीये. बरं, आता तर कहरच केला. शरद पवारांनी जे जाहीर केलं की छे म्हणे आता निवडणुका येत आहेत, आम्ही मध्ये जे काय बोललो होतो की 1 लाख चलो रे, हे असं काही नाही, ते झूट आहे. हे म्हणे आमची नवरा बायकोची भांडण आहेत. नवरा बायकोची भांडण, मोठी पंचायत झाली. कारण शरद पवार म्हटले काय, पृथ्वीराज म्हटल्यानंतर आमचे एक म्हणत होते की बाबा बाप्या दिसतोय. आता नवरा बायको म्हटल्यानंतर आम्ही ओळखायचं कसं यातला नवरा कोणता आणि बायको कोणती? काय खाणा खुणा आहेत? पण निर्लज्जाप्रमाणे म्हणतायत की आमची नवरा बायकोची भांडण चाललेली आहेत, पण तुमची भांडणं तुमच्या बुडाखालीची गादी आहे त्या गादीसाठी चाललेली आहे, या माझ्या जनतेसाठी चाललेली नाहीये. गेल्या वर्षी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, आहे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा माझ्या महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे, तो सुद्धा माझाच आहे. तिथली जनता ही सुद्धा आमची माता भगिनी आणि बांधव आहे, त्या जनतेचा काही दोष नाहीये. पण दोष आहे तो तिथल्या पुढाऱ्यांचा आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेतल्यानंतर जी त्यांची काही खडाजंगी होते, तिथले सगळे टगे, आणि मग माझ्या मराठवाड्यातले तिकडे जे काही गेले ते काही गॅसने भरलेले फुगे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.